नमस्कार. जर मी तुम्हाला विचारलं की डायबिटीसमध्ये खरी समस्या काय असते, हाय शुगर की इन्सुलिन घेणं, कदाचित अनेक लोक म्हणतील की डायबिटीस म्हणजे ब्लड शुगर वाढणं. पण प्रत्यक्षात डायबिटीस हा फक्त ब्लड शुगरचा आजार नाही, तो मेटाबॉलिझमशी संबंधित आहे. म्हणून फक्त शुगर कमी करणं पुरेसं नसतं, शुगर वाढतोच का हे समजून घेणं अधिक महत्वाचं असतं. आज जगभरात 50 कोटीहून अधिक लोक डायबिटीस सोबत जगत आहेत आणि भारतातच 10 कोटीहून अधिक लोकांना डायबिटीस आहे. चिंतेची बाब म्हणजे दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. आता प्रश्न असा आहे की डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो का? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. डायबिटीस रेमिशन आणि डायबिटीस क्यूर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रेमिशन म्हणजे काही लोकांमध्ये डॉक्टरच्या देखरेखीखाली ब्लड शुगर इतकी चांगली कंट्रोलमध्ये येते की मेडिसिन्स कमी करता येतात किंवा काही परिस्थितीमध्ये काही काळासाठी बंदही करता येतात. पण याचा अर्थ असा नाही की डायबिटीस कायमचा संपला आहे. जर जुनी लाईफस्टाईल पुन्हा सुरू केली तर ब्लड शुगर पुन्हा वाढू शकते. म्हणून डायबिटीस मॅनेजमेंटची खरी सुरुवात फक्त मेडिसिनने होत नाही, तर लाईफस्टाईल मधील बदलांमुळे होते. सर्वात आधी समजून घेऊया डायबिटीस का होतो. जेव्हा आपण अनेक वर्ष रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, शुगरी ड्रिंक्स आणि अल्ट्रा प्रोसेस फूड जास्त प्रमाणात घेतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते आणि वजन वाढत जातं, तेव्हा हळूहळू शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स विकसित होऊ लागतं. इन्सुलिनला तुम्ही एका चावीसारखं समजा. ही चावी ब्लड मधील ग्लुकोजला सेल्सच्या आत पोहोचवते. पण इन्सुलिन रेझिस्टन्स मध्ये हे कुलूप हळूहळू जाम होऊ लागते. चावी तीच असते पण दरवाजा पूर्णपणे उघडत नाही. परिणामी ग्लुकोज ब्लड मध्येच राहतो आणि ब्लड शुगर वाढू लागते. याच मूळ कारणावर काम करणं म्हणजे डायबिटीस मॅनेजमेंटचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि त्याची सुरुवात होते तुमच्या प्लेट पासून. फक्त गोड पदार्थ सोडणं म्हणजे डायबिटिक डाएट नाही. प्रत्येक मील मध्ये प्रोटीन आणि फायबर दोन्ही असणं आवश्यक आहे. जसं की डाळ, स्प्राउट्स, सीझनल व्हेजिटेबल्स आणि होल ग्रेन्स हे पदार्थ तुमच्या प्लेटचा भाग बनवा. जेव्हा मील मध्ये प्रोटीन आणि फायबर वाढतात तेव्हा डायजेशन हळूहळू होतं आणि ब्लड शुगरचा स्पाइक तुलनेने कमी होऊ शकतो. आयुर्वेद देखील हीच गोष्ट वेगळ्या शब्दात सांगते. आयुर्वेदानुसार जेव्हा अग्नी कमकुवत होतो तेव्हा शरीर अन्नाचं योग्य प्रकारे पचन आणि उपयोग करू शकत नाही. आज मॉडर्न सायन्स मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन रेझिस्टन्स बद्दल बोलते. दोघांचाही भर एकाच गोष्टीवर आहे, शरीराची अन्नाचा योग्य प्रकारे वापर करण्याची क्षमता वाढवणं. दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे मूवमेंट. आपले मजल्स फक्त चालण्यासाठी बनलेले नाहीत, ते ग्लुकोजचे सर्वात मोठे युजर्स आहेत. हेल्दी बॉडीमध्ये मील नंतर मझल मधील ब्लड मोठ्या प्रमाणात ग्लुकोज वापरून घेतात. रोज साधारण 30 ते 45 मिनिटं वॉक, सायकलिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर फक्त जिमला जाणं पुरेसे नाही. दर 30 ते 40 मिनिटांनी 2 मिनिटं चालण्याची सवय ही मेटाबॉलिक हेल्थसाठी फायदेशीर ठरू शकते. आता वेट बद्दल बोलूया. प्रत्येक डायबिटीस पेशंट लठ्ठ असतो असे नाही, पण ज्यांच्या पोटाभोवती चरबी जास्त असते त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त प्रमाणात दिसून येतं. रिसर्चनुसार अनेक लोकांमध्ये फक्त 5 ते 10% हेल्दी वेट लॉसमुळे ब्लड शुगर आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीमध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे. पण वेट लॉस म्हणजे क्रॅश डाएटिंग अजिबात नाही. जी डाएट तुम्ही फक्त 15 दिवस फॉलो करू शकता ती लॉंग टर्म सोल्युशन ठरत नाही. योग्य लाईफस्टाईल तीच जी तुम्ही अनेक वर्षे सहज फॉलो करू शकता. आणखी एक गोष्ट जी डायबिटीस मध्ये अनेकदा दुर्लक्षित राहते ती म्हणजे झोप. जर तुम्ही रोज फक्त 4 ते 5 तास झोपत असाल तर स्ट्रेस हार्मोन वाढू लागतात. हे हार्मोन्स लिव्हरला अधिक ग्लुकोज तयार करण्याचे सिग्नल्स देऊ शकतात, ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करणं अधिक कठीण होऊन जातं. म्हणून 7 ते 8 तासांची क्वालिटी स्लीप ही देखील डाएट आणि एक्सरसाइज इतकीच महत्वाची आहे. आणि शेवटची एक महत्वाची गोष्ट, फक्त ग्लुकोमीटरची रिडिंग पाहून आनंदी किंवा चिंताग्रस्त होऊ नका. HbA1c, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, किडनी हेल्थ आणि हार्ट हेल्थ यांकडेही तितकंच लक्ष द्या. डायबिटीस हा फक्त शुगरचा आजार नाही, तो संपूर्ण मेटाबॉलिझम आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिसिन्स कधीही स्वतःहून बंद करू नका. जर ब्लड शुगर सुधारत असेल तर मेडिसिन मध्ये बदल फक्त डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच केला पाहिजे. माधवबागमध्येही आम्ही डायबिटीसकडे फक्त ब्लड शुगरची समस्या म्हणून पाहत नाही. आम्ही पेशंटची मेटाबॉलिक हेल्थ, हार्ट रिस्क, लाईफस्टाईल आणि इन्सुलिन रेझिस्टन्स समजून घेऊन पर्सनलाइज ट्रीटमेंटवर अप्रोच करतो. या व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा संदेश,
डायबिटीस मॅनेजमेंटचा उद्देश फक्त ब्लड शुगर कमी करणं नसावा. खरा उद्देश मेटाबॉलिझम अधिक निरोगी बनवणं. जेव्हा लाईफस्टाईलमध्ये रोज थोडे थोडे सकारात्मक बदल होतात, तेव्हाच रिपोर्टमध्ये देखील हळूहळू सुधार येऊ लागतात. जर तुम्ही डायबिटीस किंवा प्री डायबिटीसशी झुंज देत असाल, तर आपल्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये तज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि तुमच्या मेटाबॉलिक तसेच हार्ट हेल्थची तपासणी नक्की करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर डायबिटीसशी झुंज देणाऱ्या तुमच्या मित्रपरिवारासोबत तो नक्की शेअर करा. धन्यवाद.